ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। जनादेश टीव्ही न्यूजच्या कार्यकारी संपादिका अश्विनी भालेराव यांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा। अश्विनी भालेराव या पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतात। कोणताही सण असो वा उत्सव त्या अनोख्या पद्धतीने सगळ्यांना काहीतरी देऊन सगळ्यांसोबत तो सण वा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतात। त्याचाच एक भाग म्हणून 21 जून 2024 रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिवापूर व दातिवली येथील आर्या गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे त्यांनी वृक्षारोपण करून व लहान मुलांना शालेय वस्तू देऊन त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला। आर्या गुरुकुल शाळेत दाखल झाल्यानंतर शाळेचे संचालक तुषार म्हात्रे, शाळेतील सर्व शिक्षिका, तेथील कर्मचारी यांच्यातर्फे जनादेश टीव्ही न्यूजचे संपादक मंगेश प्रभुळकर, कार्यकारी संपादिका अश्विनी भालेराव, न्यायिक मानवाधिकार परिषदच्या अश्विनी लिमये, सविता ननावरे यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर सर्व लहान विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात जमा करून वृक्षारोपण करण्यात आले। तसेच लहान मुलांनाही वृक्षारोपणाचे महत्त्व सांगण्यात आले। या दिवशी जागतिक योगा दिवस असल्याने योगा शिक्षिका अश्विनी लिमये यांनी लहान मुलांना योगाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याकडून योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले। त्यानंतर नर्सरी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले। कळवा नाका येथील संचालक डॉक्टर श्याम पांडे व शैलेश यादव यांच्या आयुष्यमान हॉस्पिटलमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी आयुष्यमान हॉस्पिटल व न्यायिक मानवाधिकार परिषद यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत अश्विनी मॅडम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून केक कापण्यात आला। या प्रसंगी जनादेश टीव्ही न्यूजचे संपादक मंगेश प्रभुळकर यांनी अश्विनी मॅडम यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले। मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, 5 वर्षापासून मी तुला ओळखते। जेव्हा त्या इंटरव्ह्यूला मॅटर आलेली आहे तेव्हाचं वागणं आणि आत्तापर्यंतचं वागणं यात खूप फरक पडला। दुसरी गोष्ट म्हणजे खरोखर त्यांना दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची जी तळमळ असते ती तळमळ त्यांनी बरोबर चॅनलमध्ये आल्यानंतर त्यांना त्याचा प्रोत्साहन मिळाला की बरोबर त्या स्पॉटला म्हणजे म्हणतात उद्दिष्ट पाहिजे माणसाचं की माणसाने पुढे जाऊन काय केलं पाहिजे आणि तेव्हा त्याला तर तेव्हा तर साथ मिळाली। चॅनलची साथ घेऊन त्या ज्या पुढे गेल्या त्या आजपर्यंत थांबल्या नाही आहेत आणि त्यांचं हेच कार्य असं पुढं राहिलं पाहिजे, कारण दुसऱ्यांसाठी काय केलं तर काय मिळेल याची अपेक्षा नाही न करता जर काम केलं तर त्याचं अपेक्षेचं फळ खरोखर खूप चांगलं भेटतं। कारण आज तुम्ही सगळेजण आलात त्याचं हेच पावती आहे की त्या काहीतरी लोकांसाठी करतात। जर आपण केलेलं कार्य एखाद्याला पटलं नाही तर मग ते त्यांच्यासोबत कोणच नसतं, ती व्यक्ती एकटीच असते। पण ज्यांनी केलेल्या कार्याला पावती मिळते तेव्हा आपल्यासारखे सगळेजण एकत्र येऊन करतात। आज जेव्हा त्यांनी दुपारी शाळेत त्यांनी ठरवलं की अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करायचा, गेल्या वर्षी पण त्यांनी त्याच पद्धतीने साजरा केला। ह्या वर्षीही काही शाळेत जाऊन मुलांना खाऊ वाटप करणं किंवा त्यांना ते किट्स देणं या गोष्टी केल्या। खरोखर आयुष्यात प्रत्येक लोकांनी झाडं लावणं हा जो उद्दिष्ट त्यांनी आज केला तर ह्या पद्धतीने प्रत्येकाने जर असा वाढदिवस साजरा केला
की लहान मुलांना प्रसन्न ठेवून झाडे लावणं हा जो उद्देश ठेवला तर खरोखर, आणि कोणतेही कार्य असू दे ते चांगलं असलं पाहिजे. फक्त एवढीच अपेक्षा पाहिजे की ज्याच्याने आपला फायदा होईल की नाही माहीत नाही, पण लोकांचा नक्कीच होईल. तर त्या पद्धतीने प्रत्येकाने असा वाढदिवस साजरा केला तर आपल्या कमीत कमीत महाराष्ट्रात, कारण महाराष्ट्राच्या पुढचं बोलणार नाही, पण महाराष्ट्रात तरी एकही माणूस एकटा दिसणार नाही ह्या आयुष्यात पूर्ण. असं त्यांना याच्या पुढची वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि त्यांनी असंच त्यांचं कार्य चालू ठेवावं हीच अपेक्षा आहे. तसेच आयुष्यमान हॉस्पिटलचे संचालक, आधार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, न्यायिक मानवाधिकार परिषदचे भारत प्रमुख डॉक्टर श्याम पांडे सर यांनीही मनोगत व्यक्त केले. न्यायिक मानवाधिकार परिषदचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, आधार फाउंडेशनचे सदस्य अश्विनी भालेराव मॅडमचा वाढदिवस आहे. ते आज 43वा वाढदिवसाचं ते आज पदार्पण करत आहेत. मॅडम आज दिवाला जिथे राहतात तिथे शाळेत जाऊन लहान मुलांना खाऊ वाटप वगैरे आणि काही बॅग वगैरे, मुलांना कपडे वगैरे काय तर सकाळी एक कार्यक्रम दुपारी 2 वाजता करून मग आज आमच्या हॉस्पिटलला, आयुष्मान हॉस्पिटल कालवाला आज मॅडमचा वाढदिवस इथे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज साजरा झाले. ते संपादक मंगेश सर ते पण आज उपस्थित होते. आज जे हे वाढदिवसाचं वाटचाली म्हणजे सरांनी सांगितलं की जे हे आज आम्ही जमा आहेत 15-20 लोक जे इथे किंवा बाहेर जे आज कार्यक्रम करून आले, हे 15-20 लोकांची हे जे पोचपावती आहे हे मॅडमला खरं ही पोचपावती आहे. नाहीतर आज काही असं मी बघितलंय की ते घरातच वाढदिवस साजरा करून आणि फॅमिलीमध्ये राहून आणि नंतर निघून जातात, कोणाला माहिती पण पडत नाही. मॅडमने 1-2-3 दिवसापूर्वी सगळे व्हिडिओ वगैरे जे काय त्यांच्या कार्यक्रमचं, जनादेशचं जे वर्धापन दिवस झाले त्याच्या कार्यक्रमचं त्यांनी जे फोटो वगैरे ग्रुपला व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वगैरेला टाकले. बरेच मी बघितले 130-140 लोकांचं एकदम अभिनंदन. म्हणजे हे सगळे म्हणजे हे कार्यक्रम जे किंवा हे जे मॅडमचं जे सराहणी कार्य आहे तेच पोचपावती त्यांना आज आपण इथे उपस्थित राहू. आज त्याचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहे. परत मी माझं आधार फाउंडेशन आणि न्यायिक मानवाधिकार परिषद तर्फे त्यांना शुभेच्छा देतो की असाच वाटचाली प्रत्येक वर्षी आपण करत राहतो. अश्विनी मॅडम यांनी सगळ्यांचे आभार मानताना त्या म्हणाल्या, मी दिव्यातील आर्य गुरुकुल हायस्कूल इथे वृक्षारोपण आणि लहान मुलांना स्कूल किट देऊन साजरा केला. तेव्हापासून माझ्यासोबत असलेले अश्विनी लिमये मॅडम, जनादेश TV न्यूजचे संपादक मंगेश प्रभुकर सर, समाजसेविका गौरी ननावरे मॅडम ह्यांच्यासोबत मी तो वाढदिवस तिकडे साजरा केला. त्याच्यानंतर आयुष्यमान हॉस्पिटलचे दोन्ही संचालक सर डॉक्टर श्याम पांडे सर आणि डॉक्टर शैलेश यादव सर यांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये बोलवून माझा वाढदिवस साजरा केला. इथे उपस्थित न्यायिक मानवाधिकार परिषदेचे सर्व पदाधिकारी, रामप्रीत यादव, विनय मिश्रा सर, प्रदीप यादव, तसेच बाकीचेही जे काही हॉस्पिटलचा स्टाफ होता, माझा वाढदिवस इथे साजरा केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. रत्नागिरी कृषी महाविद्यालय अकलूज यांच्या वतीने धर्मपुरी येथे कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन. रत्नागिरी कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत कृषी दूतांच्या कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंग मोहिते पाटील, प्राचार्य R.G. नलावडे, प्राध्यापक S.M. एकतपुरे, प्राध्यापक M.M. चंदनकर, प्राध्यापक H.V. कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार सुदर्शन सांगळे, सार्थक गवळी, राहुल माने, श्याम दोंडे, युवराज भोसले, प्रदीप बाबर, अवधूत पटणे, ज्ञानराज भांगे व ऋत्विक गायकवाड यांनी शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सरपंच नीता झेंडे, उपसरपंच नितीन निगडे, ग्रामसेवक भाऊसाहेब भोसले तसेच प्रगतशील शेतकरी व समस्त गावकरी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात
ग्रामसेवक भाऊसाहेब भोसले यांनी आधुनिक शेती व सेंद्रिय शेतीचे महत्त्व या विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके व ग्रामीण कृषी कार्यानुभव या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. दहिगाव हायस्कूल, दहिगाव इयत्ता 10वीच्या 1996-97 माजी विद्यार्थ्यांचा 27 वर्षांनंतर स्नेह मेळावा संपन्न. सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी चैतन्य लॉन्स, शिंदेवाडी येथे दहिगाव हायस्कूल दहिगाव मधील सन 1996-97च्या माजी विद्यार्थ्यांचा 27 वर्षांनंतर स्नेह मेळावा आणि सर्व गुरुजनांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान सोहळा अतिशय चैतन्यमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. गीतांजली दीक्षित, दिलशाद काझी, वैशाली सोरटे यांनी स्वागतासाठी काढलेल्या मनमोहक रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वाजत गाजत देवतुल्य अशा सर्व गुरुवर्य यांच्यावर पुष्पवृष्टी करत सर्वांना स्थानापन्न करण्यात आले. सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तू कदम यांनी केले. सर्व गुरुजन वर्ग आदरणीय दीक्षित सर, क्षीरसागर सर, ढोबळे सर, नामदेव राऊत सर, अंकुश राऊत सर, निर्मळ सर, मोरे सर, पानसरे सर, सावंत सर, ढोबळे मॅडम, सुळके दादा, बनकर आबा या सर्वांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि सुंदर भेट म्हणून आंब्याचे रोप तसेच गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. गीतांजली दीक्षित, भीमराव नरळे, दत्तू कदम, नितीन पाटील, दादा किर्दक यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील जुन्या आठवणी, आधीचा सध्याचा काळ, सध्याचे शिक्षण प्रणाली, सर्व गुरुजनांविषयीच्या आठवणींना उजाळा देत गुरुवर्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सन्माननीय अध्यक्ष दीक्षित सर, ढोबळे सर, क्षीरसागर सर यांचे अतिशय मार्मिक असे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे दिल्लीवरून येणारे बाळासाहेब कदम,
भारतीय सैन्य दलात सेवा दिलेले अभय वाडकर तसेच रमाकांत मडके हे सर्व मित्र अतिशय लांबून वेळात वेळ काढून उपस्थित राहून यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. तब्बल 27 वर्षांनंतर एकमेकांना भेटण्यासाठी आतुर असलेले, आपल्या व्यस्त जीवनातून आठवणींच्या गप्पांच्या मैफिलीत रंगून जाण्यासाठी आलेल्या सर्वांनी पुरेपूर कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. सदर स्नेह मेळाव्यास 55 माजी विद्यार्थी उपस्थित होते. वैशाली सोरटे हिने मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा या गाण्याचे सुंदर सादरीकरण केले. उमेश खिलारे यांच्या दोस्तीवरील अप्रतिम गाण्याने कार्यक्रमात रंगत आली. अतिशय आनंदी वातावरणात सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन पाटील, संजय खुपसे, शहाजहान शेख, दत्तू कदम, संतोष फुले, भीमराव नरळे, वैशाली सोरटे, गीतांजली दीक्षित, दिलशाद काझी यांनी विशेष सहकार्य केले. दिलशाद काझी यांनी अप्रतिम सूत्रसंचालन केले. सर्वात शेवटी सर्व मित्रमैत्रिणींनी संगीत खुर्ची या फनी गेममध्ये सहभागी होऊन धमाल केली. कार्यक्रमाच्या शेवटी भीमराव नरळे यांनी सामाजिक बांधिलकीचा संदेश देऊन गोड भाषेत सर्वांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.